एक नंतर बातमी हिंगोलीची आहे। हिंगोली लोकसभेच्या जागेवर भाजपने दावा केल्यानंतर हिंगोली शिवसेनेकडून हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। हेमंत पाटील आज मुंबईहून हिंगोलीत आले असता त्यांचं अगदी जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। 5:30 झाली। हिंगोली लोकसभेसाठी हेमंत पाटील उमेदवार दिलेत। आपल्यासोबत सुद्धा हेमंत पाटील जे आहेत। आता आपली हिंगोलीमध्ये आपण मुंबईतून आलेला पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे? सर्वांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी विश्वास टाकून ही उमेदवारी मला दिलेली आहे। माझे स्नेही माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचेही मनापासून आभार मानतो आणि महायुतीतील सर्व पक्षांचं मनापासून मी आभार याच्यासाठी मानतो की सर्व आमदार मंडळी, सर्व कार्यकर्ते मंडळी यांनी ताकदीने माझं नाव सुचवलं आणि यामुळे ही उमेदवारी मला मिळालेली आहे। तेव्हा मनापासून आनंद मला झालेला आहे। कोणते मुद्दे महत्त्वाचे हिंगोलीकरांचे आहेत ते आपण मुद्दे पुढे घेऊन लढवणार आहोत? हिंगोली जिल्हा एक नाव उद्योग जिल्हा, मागासलेला जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख होती। नव्याने आलेला उदयाला हा जिल्हा आहे आणि आपण बघताय की मागील 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांचं जाळं आम्ही इथं उभं केलेलं आहे। विकासाची अनेक कामं जी केलेली आहेत त्या माध्यमातून मतदारांना आम्ही मतदान मागणार आहोत आणि निश्चित जनता जी आहे जो काम करतो त्याच्या पाठीमागे उभी राहते हा विश्वास अनुभव मला आहे। निवडणुकीचा आकडा तयार झाला आहे। दुसरीकडून नागेश पाटील आष्टीकर पहिलवान निवडणूक विचारांना उतरलेले आहेत। आपण देखील पहिलवानात नेमकी कुस्ती कोण जिंकणार? मला वाटतं की काही लोकांचा पराभव हा लढण्याच्या अगोदर मनामध्ये झालेला असतो, त्यामुळं त्यांचा मनातच सर्वात प्रथम पराभव झालेला आहे। जे मनाने पराभूत असतात ते मैदानामध्ये लढाई खेळू शकत नाही। त्यांनी दाखवून द्यावं की ते आमदार असताना कुठल्या प्रकारचं काम त्यांनी 5 वर्षात केलेलं आहे आणि मी तरी छाती टोकपणे सांगू शकेल की 5 वर्षामध्ये मी काय काम केलं। मैदानातली कुस्ती आपण जिंकणार का? 100% जिंकणार, माझा हिंगोलीकरांवर विश्वास आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।